पार्थ पवार हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेत। पार्थ पवार राज ठाकरे यांच्या भेटीसाठी शिवतीर्थ या त्यांच्या निवासानी दाखल झालेले आहेत। पार्थ पवार हे राज ठाकरे यांच्या भेटीला गेलेत। या भेटीमागचं कारण काय हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र पार्थ पवार हे राज ठाकरे यांना भेटण्यासाठी गेलेले आहेत आणि राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासानी सध्या पार्थ पवार दाखल झालेले आहेत। तर पार्थ पवार आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे। पार्थ पवार हे आता शिवतीर्थवरून निघालेले आहेत। राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी हिरा ढाकणे आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत थेट जोडले गेलेले आहेत। हिरा, पार्थ पवार आणि राज ठाकरे यांची भेट, काय सविस्तर अपडेट? नक्कीच वृषाली, आताच बघतोय की थोड्याच वेळापूर्वी पार्थ पवार यांनी राज ठाकरेंची भेट घेतली आणि ते राज ठाकरेंची भेट निघून गेलेत। मात्र या भेटीमागचं कारण आतापर्यंत समजलं नाही, त्यांनी भेट का घेतली। याआधीही रोहित पवारांनी राज ठाकरेंची भेट घेतली होती आणि अजितदादांच्या अपघाताचा मुद्दा मांडला होता आणि तो त्यांनी लगेच राज ठाकरेंनी त्यावरती प्रेस कॉन्फरन्स घेऊन हा मुद्दा प्रकाशित आणला होता। त्यानंतर आता काही दिवसानंतर पार्थ पवारांनी ही जी भेट घेतली ती भेट या संदर्भातच आहेत का, हा प्रश्न सुद्धा निर्माण होतोय की त्यांनी याच भेटीसाठी त्यांची याच कारणासाठी त्यांची भेट घेतली का हे सुद्धा पाहणं महत्वाचं। मात्र आता त्यांनी जवळपास त्यांची 15 ते 20 मिनिटं दोघांची चर्चा झाली। त्या चर्चा नेमकी कशाची होती, काय पार्थ पवारांचं नेमका भेटण्याचं कारण होतं, हे कारण अद्याप समोर आलं नाही। मात्र सध्या तर एवढंच माहिती समोर येते की दोघांमध्ये चर्चा झाली आणि पार्थ पवार हे राज ठाकरेंची भेट घेऊन आता निघाले आहेत। धन्यवाद हिरा, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। हे दृश्य आपण पाहतोय, पार्थ पवार ज्यावेळी शिवतीर्थवरून निघाले त्यावेळीची ही दृश्य आहेत। माध्यमांना त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाहीये। मात्र ही भेट झालेली आहे राज ठाकरे यांच्या निवासानी। शिवतीर्थवर पार्थ पवार आणि राज ठाकरे यांच्या दरम्यान चर्चाही झालेली आहे। या भेटीचं कारण मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे। पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांच्या निवासानी जाऊन त्यांची भेट घेतलेली आहे, त्यांच्यासोबत चर्चाही केलेली आहे। माध्यमांनी त्यांच्याशी बोलण्याचा, त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र कोणतीही प्रतिक्रिया न देता पार्थ पवार हे निघून गेलेले आहेत। पार्थ पवार हे राज ठाकरे यांच्या निवासानी आले होते त्यांची भेट घेण्यासाठी, मात्र या भेटीचं कारण अद्याप अस्पष्ट आहे। ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये। मात्र ज्यावेळी पार्थ पवार शिवतीर्थवरून बाहेर पडत होते त्यावेळीची ही दृश्य जी आहेत ते कॅमेरामध्ये कैद झालेली आहेत। राज ठाकरे यांची भेट पार्थ पवारांनी घेतलेली आहे आणि राज ठाकरे यांच्यासोबत चर्चा देखील केलेली आहे। हे दृश्य आपण पाहतोय, पार्थ पवार आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे। मात्र विषय नेमका कळू शकलेला नाहीये। हा भेटीचं कारण अद्याप गुलदस्त्यात आहे। पार्थ पवार हे ज्यावेळी राज ठाकरे यांच्या निवासानाहून निघत होते त्यावेळीची ही दृश्य आपण पाहतोय। TV9 एक्सक्लुझिव्ह ही दृश्य आपण पाहतोय। पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे। राज ठाकरे यांच्यासोबत त्यांनी विविध विषयांवर चर्चा देखील केलेली आहे। मात्र ही भेट नेमकी कशा संदर्भात होती हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये। अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडलेले आहेत। अक्षय, ही भेट नेमकी कोणत्या कारणासाठी होती, काय चर्चा झाली या संदर्भात काही कळलंय? नक्कीच रुसाली करतर राज्यसभेचे आता विद्यमान सदस्य खासदार आहेत, त्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची थोड्याच वेळापूर्वी त्यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेतलेली आहे। ही खरं तर भेट अद्याप कोणत्या कारणावरून झाली आहे या सगळ्या संदर्भात अधिकृत माहिती नाही, परंतु आमच्या दुर्दैवी विमान अपघाताच्या नंतर ही भेट होते आणि काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी सुद्धा घेतलेली असल्याची अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भातली त्या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झालेली होती। आगामी काही राजकीय समीकरण असतील किंवा अजित पवार यांच्या विमान अपघाताच्या संदर्भातल्या चर्चा प्राथमिक माहिती जी आहे ती सध्या तरी या सगळ्या भेटीच्या माध्यमातून आपल्याला मिळते। नक्कीच, धन्यवाद अक्षय तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर ही शिवतीर्थवर भेट झालेली आहे।
अजित पवार यांचा विमान अपघात असेल किंवा येणारी निवडणूक असेल या संदर्भात काही राजकीय समीकरणांची जुळवाजुळव झाली आहे का, या संदर्भात नेमकी ही भेट कोणत्या मुद्द्यावर होती हे कळू शकलेलं नाहीये. मात्र या भेटीनंतर राजकीय वर्तुळात मात्र अनेकांच्या भुवया ज्या आहेत त्या उंचावलेल्या आहेत. अजित पवार यांच्या निधनानंतर पार्थ पवार हे पहिल्यांदाच शिवतीर्थवर राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेलेले आहेत आणि ही भेट घेऊन ते परत येताना ही दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेली आहे. नेमकी कोणत्या विषयांवर चर्चा झाली, कोणत्या कारणासाठी ही भेट होती हे मात्र अद्याप समजू शकलेलं नाहीये. पार्थ पवारांनी राज ठाकरे यांची भेट घेतलेली आहे, त्यांच्यासोबत चर्चा देखील केलेली आहे. राजकीय विषयांवर चर्चा झालेली आहे. अजून नेमक्या कोणकोणत्या विषयांवर चर्चा झालेली आहे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. काही वेळापूर्वी पार्थ पवार हे शिवतीर्थवर दाखल झाले होते आणि त्यानंतर ते शिवतीर्थवरून निघतानाची ही दृश्य सध्या आपण पाहतोय. पार्थ पवार यांच्याकडून शिवतीर्थवर राज ठाकरे यांची भेट जी आहे ती घेण्यात आलेली आहे. शिवतीर्थवरून ते निघताना माध्यमांनी त्यांची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मात्र कोणाला काही प्रतिक्रिया न देता पार्थ पवार निघून गेले. अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आहेत. अक्षय, ही भेट होणं आणि राजकीय वर्तुळात चर्चा सुरू होणं कसं पाहायचं याकडे? नक्कीच महत्वाची भेट मानली जाते, कारण की राज ठाकरे जे मनसेचे अध्यक्ष आहेत शिवतीर्थ निवासस्थानी पार्थ पवार जे राष्ट्रवादीचे नेते आहेत आता राष्ट्रसभेचे सदस्य आहेत, या दोन्ही नेत्यांची भेट होते. या संपूर्ण भेटीमध्ये पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधींना संपर्क करण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. मात्र काही वेळापूर्वी पार्थ पवार हे शिवतीर्थवर पोहोचले होते राज ठाकरे यांची भेट घेण्यासाठी. राज ठाकरे यांच्यासोबत त्यांनी चर्चा देखील केलेली आहे. पार्थ पवार आणि राज ठाकरे यांची भेट झालेली आहे आणि पार्थ पवार आता शिवतीर्थवरून निघालेले आहेत. राजकीय विषयावर चर्चा झालेली आहे का, अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात काही चर्चा झाली आहे का याची मात्र अद्याप स्पष्टता नाहीये. पार्थ पवार यांनी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केली.